योग्य मार्गाला आणणारी ती शक्ती म्हणजे गुरु. जे स्वतः स्वामी समर्थांना भेटलेले आहे त्या लोकांची महती काय असेल की आपल्याला एक तरी गुरु असावा आयुष्यात. स्वामी कधीच प्रेमाने सांगत नाही, ते कायम रागाने ओरडूनच सांगतात. तर मग ते का बरं? स्वामी कोण आहे आपले? आईच आहे स्वामी. तर मग नेमकं आता गुरूंचं करायचं म्हणजे काय करायचं? नित्य नेमाने उपासना करत राहा. तुमच्या उपासनेला कधी फळ येईल हे स्वामी ठरवते. गुरु माझं ऐकतच नाहीयेत. इतकं केलं स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये असं दुःख का दिलं? मग तुम्ही परत गुरुवारचे उपास सुरू करा. उपास घ्या किंवा उपासना घ्या. कुठलीही गोष्ट चालू केल्यानंतर ती गोष्ट मध्येच थांबवली तर त्याचं उद्यापन हे झालं पाहिजे. कोणतीही गोष्ट अति केली की तिकडे माती होते. कोणत्याही गुरूंचं चरित्र काढून बघा, त्यांना सुद्धा प्रारब्ध चुकलेला नाही. या युगाची एक फार मोठी देणगी आहे की ना आपल्याला आपले गुरु काय किंवा आपली कुलदैवता काय लगेच प्रसन्न होता की मला पितृदोष सांगितलेला आहे किंवा माझा हा ग्रह वक्री आहे, पत्रिकेनुसार मला हा दोष लागलेला आहे, मग मी काय करायचं. म्हणजे वेबसाईटवर जे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते मी स्वतः रेकॉर्ड केलेले आहे. त्यामध्ये मी डायरेक्ट उपाय सांगितले. मला कोणताही दोष असू दे, घराण्याचा असू दे, पत्रिकेतला असू दे, ग्रहांचा असू दे, स्वभावाला दोष असू दे, कुलदेवतेचा दोष असू दे, कोणताही दोष असू दे, व्हिडिओमध्ये जे मी उपाय सांगितलेले आहेत ते उपाय तुम्हाला दोषमुक्त होण्यासाठी सुद्धा मदत करेल. आपण लहान असताना आपल्या आई वडिलांनी ज्या गुरूंची दीक्षा घेतलेली आहे ते तुमच्या घराण्याचे तेव्हापासूनचे गुरु झाले. गुरु ही अशी मोठी शक्ती आहे जी कधीही असं म्हणत नाही की फक्त माझं कर, दुसऱ्या गुरूंचं करायचं नाही. की मी गुरूंना काय सांगते की मी नाही तुमचा हात धरत, तुम्ही माझा हात धरा. तर आज आपल्यासोबत आहेत मयुरी जोशी छत्रे मॅडम. तर त्यांच्याकडनं आपण गुरूंबद्दल माहिती जाणून घेऊयात. तर सर्वप्रथम मॅडम तुम्ही तुमचा थोडक्यात परिचय करून द्या. नमस्कार, मी मयुरी जोशी छत्रे. मी एक ॲस्ट्रॉलॉजर आहे आणि यापूर्वी रुद्राक्ष आणि यंत्रांचे उपाय देत होते मी. पण आता सगळ्यांसाठीच डिजिटल स्वरूपाची greatanswer.in ही वेबसाईट आम्ही 2 वर्षापूर्वीच लॉन्च केलेली आहे. यामध्ये मी आणि पंकज मंत्री दादा आम्ही दोघं या वेबसाईटचे संस्थापक आहोत आणि त्यामध्ये तुम्हाला अनेक प्रश्न आणि त्यांची उत्तरं बघायला मिळतील. त्याचप्रमाणे मी काही व्हिडिओद्वारे डायरेक्ट उपायच आपल्या प्रेक्षकांसाठी त्या वेबसाईटच्या माध्यमातून आणलेले आहेत. अच्छा, ओके. तुम्ही जे सांगितलं आता वेबसाईटबद्दल तुमचा, तर वेबसाईटबद्दल आपण सविस्तर बोलूयात नंतर. पण त्याच्या पहिलं मला गुरूंबद्दल थोडं सांगा. मी तुमच्या याच्या अगोदर पण एक पॉडकास्ट बघितला होता, त्याच्यामध्ये तुम्ही कुलदैवताबद्दल सांगितलं. तर मग मला आता थोडं गुरूंबद्दल सांगा. आता नुकतीच गुरुपौर्णिमा झाली, तर आपण आपल्या गुरूंना स्मरण करून आधी गुरुब्रह्मा हा श्लोक म्हणून या पॉडकास्टची सुरुवात करूया. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु या शब्दाचा अर्थ आपल्याला योग्य मार्गावर नेणारा. ह्या एका वाक्यातच सगळं आयुष्याचं मर्म आलं. आपण जर मार्ग भटकलेलो असो, कुठल्याही कारणाने कोणताही विचार आपल्याला मार्ग भटकायला भाग पाडतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये मार्ग भटकणं हे आजकालच्या काळामध्ये येतच. तर आपल्याला योग्य मार्गाला आणणारी ती शक्ती म्हणजे गुरु. मग गुरूंचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे जे आत्ता हयात नाही आहेत, ज्यांनी पूर्वीच समाधी घेतलेली आहे, आणि दुसरा प्रकार म्हणजे जे आत्ता हयात आहेत. हयात नाही आहेत हा शब्द म्हणायला सुद्धा फार जीवावर येतं, कारण आपण त्यांना बघितलेलंच नाहीये ना. ते खूप वर्षांपूर्वी होते. जे गुरु ज्या गुरूंनी समाधी घेतलेली आहे त्या गुरूंना ज्या लोकांनी बघितलेलं आहे, उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे, असं समोरासमोर भेटलेले आहेत, ती लोक काय ताकदीची असतील. जे स्वतः स्वामी समर्थांना भेटलेले आहेत, जे स्वतः गजानन महाराजांना भेटलेले आहेत, जे स्वतः गोंदवलेकर महाराजांना भेटलेले आहेत, त्या लोकांची महती काय असेल. आपण सगळेच जाणतो की आपल्याला एक तरी गुरु असावा आयुष्यात. हे प्रत्येक जण, आपला पॉडकास्ट बघणारी प्रत्येक व्यक्ती या माझ्या वाक्याशी सहमत होईल. एक तरी योग्य गुरु आयुष्यामध्ये असावा. कारण जसं घराण्याची कुलदेवता आणि कुलदेव ठरलेला असतो, त्याचप्रमाणे घराण्याचे गुरुही ठरलेले असतात. आता कसं, तर आपण लहान असताना समजा आपल्या आई वडिलांनी कोणत्या गुरुची दीक्षा घेतली असेल. दीक्षा घेणं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिथल्या समाधीला जाऊन किंवा जे आत्ता आहेत गुरु
त्यांच्या इथे जाऊन त्यांच्याकडनं नामदीक्षा घेणं. त्या गुरूंनी आपलं शिष्यत्व स्वीकारलंय म्हणजे दीक्षा घेणं. तर आपण लहान असताना आपल्या आई-वडिलांनी ज्या गुरूंची दीक्षा घेतलेली आहे, ते तुमच्या घराण्याचे तेव्हापासूनचे गुरु झाले. कुलदेवता कोणी किंवा कुलदेवी ही अनेक पिढ्यांपासूनची असते. अनेक अच्छा. कुळांपासूनची असते. कुळ अनेक पिढ्यांपासूनची ती ठरलेली असते. तसं गुरु हे घराण्याचे असतात. अच्छा. फार फार तर काय आजी किंवा आपले आई-वडील किंवा आपण स्वतः. तर याच्यामध्ये मी काय सांगेन, की फॉर एक्झाम्पल तुम्ही गोंदवलेकर महाराजांचं करताय. उदाहरणार्थ फक्त, की तुम्ही मोठ्या झालात आणि तुम्हाला गोंदवलेकर महाराजांची करायची फार ओढ निर्माण झाली, इच्छा निर्माण झाली म्हणून तुम्ही गोंदवलेकर महाराजांचं करायला लागलात. पण मग कालांतराने तुमच्या असं लक्षात आलं, की अरे माझे आई-वडील तर गजानन महाराजांचं करतात. मग ह्याच्या जोडीला मी तुम्हाला काय सल्ला देईन, की गोंदवलेकर महाराजांचं अवश्य करा. पण बरं. तुमचे आई-वडील जर गजानन महाराजांचं करत असतील, तर गजानन महाराजांचंही नाम घ्या. कारण तुमच्या आई-वडिलांनी जी दीक्षा घेतलेली आहे, ती पुंजी तुमच्यापर्यंत आलेली आहे. बरोबर. आणि गुरु ही अशी मोठी शक्ती आहे, जी कधीही असं म्हणत नाही, की फक्त माझं कर, दुसऱ्या गुरूंचं करायचं नाही. बरोबर. आणि मी कायम मानते ही गोष्ट आणि आजपर्यंत गुरूंच्याच कृपेनी माझ्याकडनं ह्या गोष्टीचं पालनही झालेलं आहे, की मी गुरूंना काय सांगते, की मी नाही तुमचा हात धरत, तुम्ही माझा हात धरा. म्हणजे समजा काही कारणाने मी आत्ता ज्या माझ्या गुरूंचं करते, समजा त्या माझ्या गुरूंना वाटलं काही वर्षांनी, की नाही आता हिला दुसऱ्या गुरूंकडे सोपवायची वेळ आलेली आहे. माझ्या प्रारब्धानुसार, मला कुठे माहिती माझं प्रारब्ध, बरोबर मी आहे. मागच्या जन्मामध्ये काय केलंय मला नाही माहिती. तर माझ्या गुरूंना समजा वाटलं, की आता हिला दुसऱ्या गुरूंकडे सोपवायची वेळ आलेली आहे. तर माझे गुरु माझा धरलेला हात अलगद दुसऱ्या गुरूंच्या हातात सोपवतील. आणि माझे आत्ताचे गुरु पण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. बरोबर. आपण ठरवण्यापेक्षा हा माझा गुरु आहे किंवा हे माझे गुरु आहेत, हे आपण ठरवण्यापेक्षा गुरूंनीच ठरवावं, की तू माझा शिष्य आहेस. बरोबर. म्हणजे मग काय होतं, आपली पूर्ण जबाबदारी ते घेऊन टाकतात. बट ॲट द सेम टाइम नाण्याची दुसरी बाजू अशी आहे, की जेव्हा आपण असं म्हणतो ना, की आता ह्यांनी माझं शिष्यत्व स्वीकारलं, आता जे काही होईल ते बघून घेतील. तेव्हा आपली जबाबदारी माणूस म्हणून वाढते, की आपल्याला नीट वागावं लागतं. बरोबर. आपण कसेही वागल्यानंतर गुरु कान पकडणार आहे, बरोबर. गुरु फटका देणार आहे, गुरु हक्कानी ओरडणार आहे. बरोबर. तेवढा हक्क आपण गुरूंवर दाखवला तर. नाहीतर मग गुरु हाताची घडी घालून बसतील आणि म्हणतील, कर बाबा तुला काय करायचं ते. सरते शेवटी फिरून फिरून तर परत माझ्याचकडे येणार आहेस. बरोबर. आणि मग आपण काय म्हणतो स्वामींना, की स्वामी माझं कुठे चुकलं, मी तर इतकी नीट वागले, माझं काय चुकलं. बरोबर. आपल्याला माहिती असतं आपण कुठे कुठे चुकलेलो आहोत आणि आपण काय काय घोळ घातला आयुष्यात. हे बरोबर आहे खरंच. म्हणजे त्यामुळे कायम आणि ना गुरूंना नाही विसरायचं. जितकं महत्व कुलदेवाचं आणि कुलदेवीचं आहे ना, तितकंच महत्व गुरूंचंही तितकंच महत्व आहे. जास्त कमी नाही. असं आपण असं मोजमाप कसं करणार, बरोबर आहे. कारण ती शेवटी शक्ती आहे, मार्ग दाखवणारी शक्ती आहे ती, हो. योग्य मार्ग दाखवणारी शक्ती आहे. त्यामुळे गुरूंचंही केलं पाहिजे. तर मग नेमकं आता गुरूंचं करायचं म्हणजे काय करायचं? समजा मी गोंदवलेकर महाराजांचं, ते माझे गुरु आहेत, समजा उदाहरण देते फक्त. तर गोंदवलेकर महाराजांचं तुम्ही काय करू शकता, श्रीराम जयराम जय जयरामची एक माळ करू शकता. किंवा गोंदवलेकर महाराजांचं जे प्रवचनांचं पुस्तक आहे, त्या पुस्तकातलं एक पान रोजचं त्या तारखेचं वाचून त्याचं आचरण करू शकता. गोंदवलेकर महाराजांचा फोटो घरी ठेवून त्याची नित्यनेमाने पूजा करू शकता. स्वामी समर्थांचं तुम्ही करत असाल, गोंदवलेकर महाराजांच्या मठात जाऊन त्यांचं दर्शन घेऊ शकता. जसं आपण कुलदेवतेला दरवर्षी तिच्या मूळ स्थानाला जाणं गरजेचं आहे, तसंच तुमचे जे कोणी गुरु आहेत त्यांचं जे मूळ स्थान आहे तिकडे तुम्ही वर्षातून एकदा, शक्य असेल वर्षातून 2दा 3दा असं जाऊ शकता. कारण त्या स्थानाचं महत्व आहे. बरोबर. त्यांनी तिकडे समाधी का घेतली, त्या स्थानाचं महत्व आहे. काही जण गुरुवारचे उपास करतात. जसं चतुर्थी, एकादशी आपण मध्येच मोडत नाही, तसंच मी आवर्जून सांगेन की जी लोक गुरुवारचे उपास पूर्वी करत होती आणि अचानक उपास सोडले तर तसं करू नका. जर तुमची तब्येत तुम्हाला साथ देत असेल, तुम्ही धडधाकट आहात, व्यवस्थित उपास करायला काहीही प्रॉब्लेम नाहीये, मग तुम्ही परत गुरुवारचे उपास सुरू करा.
अच्छा. आणि जर काही कारणाने उपास करणं शक्य नसेल, तर गुरुजींना बोलवून तुमच्या घरातल्या गणपतीच्या मूर्तीवर पंचामृती अभिषेक करून गुरुजींना हे सांगा, की मी गुरुवारचे उपास मोडले, अचानकच बंद केले. त्यामुळे मला अभिषेक करायचा आहे. म्हणजे मग ते देवाला सांगतील. सांगतील. बरोबर. संकल्प सोडणं म्हणतो ना आपण, हो. छोटंसं उद्यापन असतं ते, की मी आता उपास बंद करते. कुठलीही गोष्ट सुरुवात केल्यानंतर देवाच्या बाबतीतली किंवा गुरूंच्या बाबतीतली उपास घ्या किंवा उपासना घ्या, कुठलीही गोष्ट चालू केल्यानंतर ती गोष्ट मध्येच थांबवली तर त्याचं उद्यापन हे झालं पाहिजे. आणि उद्यापनाचा छोटासा विधी काय असतो, गुरुजींना बोलवायचं, घरातल्या गणपतीवर अभिषेक करून गुरुजींना सांगायचं, की मी हे करत होते, आता हे थांबवलंय, त्यासाठी अभिषेक करा. 1 तासाचं काम आहे. बरोबर. पण हे व्हायला पाहिजे. हो, महत्वाचं. यातलं व्यवहारातलं उदाहरण काय आहे, की आता आपण दोघी मैत्रिणी आहोत. आपण बोलतो, दर महिन्यातून 2दा 3दा बोलतो. 2-4 महिन्यातनं एकदा भेटतो. तुलाही सवय झाली आहे, मलाही सवय झाली. आपण भेटणार, बोलणार, सुख-दुःख शेअर करणार. हो. आपण गुरूंबरोबर काय करतो? तेच करतो. आपण मठात जाऊन स्वामींना काय सांगतो? आपल्या मनात काय असेल ते प्रश्न चालू असतील तेच रडगाणं सांगतो. गातो. हो, रडगाणं गातो. जे मैत्रिणींबरोबर करतो तेच तिकडे करतो. बरोबर आहे. फक्त 2 मैत्रिणी ह्या ठरलेल्या ठिकाणी एकत्र भेटायला येतात. आपण स्वामींच्या मठात उठून जातो. बरोबर आहे. पण स्वामींना सवय होते ना आपण यायची. हो. काही काहींचा नेम असतो, की दर पौर्णिमेला गोंदवल्याला जाणार किंवा दर गुरुपौर्णिमेला किंवा सलग 5 गुरुवार वगैरे स्वामींच्या मठात जाऊन हे अर्पण करणार किंवा असा काहीतरी नेम असतो. स्वामी वाट बघतात ना. बघतात. मग जर आपण दोघी भेटतोय आणि अचानक मी तुला भेटणं बंद केलं, तुला वाईट नाही वाटणार, तुला राग नाही येणार. मग हे जर माणसांमध्ये होऊ शकतं, तर मग गुरूंबरोबर का नाही होणार? आणि मग परत आपण असं म्हणतो, की गुरु माझं ऐकतच नाहीयेत. मी इतकं केलं सगळं तरी करते. हो. स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये असं दुःख का दिलं? बरोबर आहे. प्रारब्ध असतं. प्रारब्धातले भोग हे कमी करण्याचं काम गुरु करतात. अच्छा. तितकी निष्ठा, तितकी श्रद्धा आणि तितकी भक्ती पाहिजे. बरोबर आहे. आणि भक्त प्रल्हादाचं उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आहे. भक्त प्रल्हाद विष्णूंचे किती गाढ ते भक्ती करायचे विष्णूंचे. कुठेही टाका, कसंही टाका, मला माझे विष्णू तारतील. बरोबर. सेम वाक्य आपलं आपल्या गुरूंच्या बाबतीमध्ये पाहिजे. की काही जरी झालं तरी मला याच्यातून स्वामी बाहेर काढतील. हा, तितकी श्रद्धा असायला हवी आपली. तितका हक्क पण असायला हक्क हवा. पण. बरोबर. हक्क आला ना की श्रद्धा येते. हो. पण आताची जी जनरेशन आहे, ते जे लोक आहेत ते सगळं करतात. सपोज आता आपण स्वामींचंच एक्झाम्पल घेऊ, की मठात जाणार, दर्शन घेणार, पण कर्म चांगले नाहीत किंवा एखाद्याबद्दल आपल्या मनात चांगलं भावना नाहीत. आडी असते ना. बरोबर आहे ना. ते एक ह्युमन नेचर म्हणता येईल आपण त्याला. पण मी खूप देवाचं करतो किंवा मी खूप देवाचं करते हे त्यांचं म्हणणं असतं. तर मग अशा वेळेस स्वामींचं काय असतं नेमकं त्यांच्याबद्दल? बरोबर. ट्रिकी प्रश्न आहे हा. मस्त आहे. आपण म्हणतो की एका हाताने द्यावं, दुसऱ्या हाताने घ्यावं. तुम्ही जे लोकांना देणार आहात तेच स्वामी तुम्हाला देणार आहेत. तुम्ही चांगलं द्या, स्वामी चांगलं देतील. बरोबर. तुम्ही लोकांबद्दल आडी निर्माण ठेवा, तुम्ही लोकांबद्दल राग करा, तुम्ही तुमचा स्वभाव बदलू नका, तुम्ही तुमच्या मनामध्ये शंका कुशंका लोकांबद्दल ठेवा आणि मी किती चांगला हे म्हणत राहा. स्वामी तुम्हाला तेच देणार आहेत. का? कारण स्वामींना त्यांच्या भक्ताला असं भरकटलेलं बघवत नाही. साम दाम दंड भेद 4ही गोष्टी स्वामी वापरतात. बरोबर आहे. आणि स्वामींसारखा कडक शिक्षक कोणी नाही. मी पण तेच विचारणार होते, की स्वामी कधीच प्रेमाने सांगत नाहीत. ते कायम रागाने ओरडूनच सांगतात. तर मग ते का बरं? कारण माहितीये ना, समोरची आपली जी शिष्या आहे किंवा जो शिष्य आहे त्याला कान पकडूनच कळणार आहे. बरोबर आहे. प्रेमाने सांगितलं तर नाही समजणार. लहान मुलांचं कसं असतं, मी कायम लहान मुलांचं उदाहरण माझ्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये देते. लहान मूल कसं जातं स्वयंपाकघरामध्ये आणि काहीतरी उचकापाचकी करताना ठेच काढून पडतं. आई एकदा सांगते, परत तेच करतं. आई 2दा सांगते, तिसऱ्यांदा आई रागावते नाही तर फटका देते. बरोबर. 2 वर्षाचं किंवा 1 वर्षाचं नुकतं चालायला लागलेलं लेकरू, आता कुकर ठेवलाय आईने स्वयंपाकघरामध्ये, ते गेलं, आई ओरडली, मग थांबायचं. नाही कळत त्या मुलाला, तिकडेच जातं. चटका बसू नये कुकरचा म्हणून आई फटका देते. बरोबर. लेकरू ठो ठो करायला लागतं, पण कुकर आहे तिकडे, हे आईला दिसतं. स्वामी कोण आहे आपली? आईच आहे स्वामी. मग जर आई आहे तर मग आईला अधिकार आहे ना आपल्याला ओरडायचा. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जर एखादा प्रॉब्लेम असेल तर तो तुमच्या गुरूंना बिनधास्त सांगा आणि विचारा, मला का मार्ग मिळत नाहीये, मला का मार्ग मिळत नाहीये, मला मार्ग द्या, मला मार्ग द्या. आणि स्वामी
वरची म्हणजे तुमच्या गुरूंवरची श्रद्धा कमी न होऊ देता नित्य नेमाने उपासना करत राहा. हम्म. तुमच्या उपासनेला कधी फळ येईल हे स्वामी ठरवतील. बरोबर आहे. पण तुमची उपासना, तुम्ही घेतलेलं नाम हे वाया नाही जाणार. बरोबर आहे. प्रामाणिक भक्ती जर असेल ना तर ते कधी ना कधी कामं येतच. गुरूंच्या पुढे आपण गुरु माऊली हा शब्द वापरतो. वापरतो. गुरु माऊली येते, माऊली येते आपली. हम्म. त्यामुळे काहीही होऊ देत, जग इकडचं तिकडे होऊ देत, खरं आहे. जे नियम ठरलेले आहेत तुमच्या गुरूंच्या बाबतीतले हम्म. ते पाळा. पाळायचे. काही घराण्यांची परंपरा असते की विशिष्ट दिवशी त्या स्थानी दर्शनाला जाणं. चांगलं. आता आपली पुढची पिढी आहे, आपल्या मागे इतके व्याप आहेत, आपल्याला जमेलच असं नाही. बरोबर आहे. पण हे तिकडे जाऊन सांगा, त्या मूळ स्थानी हम्म. जाऊन सांगा. ती जी काही समाधी आहे, मूर्ती आहे तुमच्या गुरूंची, तिकडे नतमस्तक होऊन सांगा की मला माझ्या आई वडिलांनी आजपर्यंत ही प्रथा पाळली, हम्म. आता मला इथून पुढे ही प्रथा पाळायला जमणार नाहीये. नाहीये. कारण व्यावहारिक गोष्टी आहेत. बरोबर आहे. कारण गुरूंनीच संसार दिलाय, हम्म. गुरूंनीच नोकरी दिली आहे, गुरूंनीच व्यवसाय दिलाय, गुरूंनीच कर्ज दिलंय. बरोबर आहे. कर्ज फेडायला नोकरी नोकरी करावी लागणार, करावं लागणार. पैसा कमवावा लागणार. बरोबर आहे. मग नोकरीमध्ये लिव्ह घेऊन जाऊ का दर महिन्याला तिकडे? बरोबर आहे. शक्य नाहीये ना. नाहीये. आणि गुरु ना हे आजकालच्या काळाप्रमाणे आहेत. आहेत ना. स्वामी काय, गोंदवलेकर महाराज, गजानन महाराज, कोणत्याही गुरूंची नावं घ्या तुम्ही, सगळे गुरु हे आजच्या काळाप्रमाणे मोल्ड होतात. होतात. आपण फक्त तिथपर्यंत त्यांना सांगत नाही. हो. आणि मग एखादी परंपरा, एखादी प्रथा गुरूंबद्दलची जी चालत आलेली आहे ती पाळणं शक्य नसेल, आपल्या पिढीबद्दल बोलते मी हम्म, हम्म, स्पेसिफिकली, की नसेल काही व्यावहारिक गोष्टींमुळे पाळणं शक्य, तर काय करायचं? तर कुठल्या तरी एखाद्या स्पेसिफिक दिवशी जर तुम्ही तिकडच्या मूळ स्थानी जायचे, जर तुमच्या घराण्याची म्हणजे काय, समजा आई वडिलांपासूनची ती प्रथा परंपरा चालत आलेली असेल, तर तुम्ही तिकडे जा, त्या मूळ स्थानी जा. समजा आता स्वामी समर्थांचं उदाहरण घेऊया आपण, हम्म. की समजा आई वडील दर वर्षातून 2दा किंवा बरं. 3दा पिठापूरला जात असतील, हम्म. एक्झाम्पल, हम्म. आणि आई बाबा तुमचे अनेक वर्ष करतायत, तुम्हाला पण घेऊन जात आहेत. हम्म. तुम्ही आता मोठे झालात, हम्म. आई वडिलांची अपेक्षा अर्थात असणार की आता हे माझ्या मुलांनी करावं. हो. काही आई वडिलांची अपेक्षा चुकीची नाहीये, नाही. पण तुम्हाला दरवर्षी त्या दिवशी पिठापूरला जाणं प्रॅक्टिकली शक्य आहे का? नाहीये. नाही. मग काय करायचं? वर्षातनं ते 3 जे दिवस ठरलेले आहेत, हम्म. ते ह्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी आता हम्म. ते 3 दिवस तिकडे जायचं. तिन्ही दिवशी अभिषेकाची पावती फाडायची, म्हणजे बरं. अभिषेक करायला सांगायचं. हम्म. आणि काय, क्षमा याचना करायची की आता मला हे करणं शक्य नाहीये, ह्या अडचणी आहेत, हम्म. तर ह्या 3 दिवसांपैकी जमलं तर दरवर्षी येईल, बर. नाही जमलं तर घराजवळ जे मठ आहे स्वामींचा तिकडे दर्शनाला जाईन. हम्म. पण तुम्ही मला माफ करा, माफ मी परंपरा मुद्दाम ब्रेक करत नाहीये, तर माझ्या काही व्यावहारिक गोष्टींमुळे जे व्यवहार मला तुम्हीच दिलेत बरोबर आहे. ते मी पाळायचा प्रयत्न करतो. आणि रिझन जरी जेन्युअन असेल तरी स्वामींना समजून जातं मग. बरोबर. रिझन जेन्युअन असेल तर स्वामी म्हणतात ओके, बरोबर. काही प्रॉब्लेम नाही. पण जर तिकडे हे केलं विनाकारणच, म्हणजे आता नाही, इच्छाच नाही इच्छा जायची, नाहीये. किंवा आता मी मानतच नाही, हम्म. किंवा आई बाबांनी केलं मी कशाला करू. आपण म्हणतो आई बाबांची पुण्याईच पुढे मुलांना मिळते, मिळते. मग पुण्याई आपण घेतो घेतो. की हा बरोबर आहे. मग आई बाबांनी जे केलं ते आपण का नाही पुढे हम्म. कंटिन्यू करायचं. जितकं शक्य आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढं आवर्जून करा. फक्त ना आहारी जाऊ नका. मी ही दुसरी बाजू सांगेन, हम्म. कोणतीही गोष्ट अति केली की तिकडे माती होते. होते. आपल्या स्वामींना पण विश्रांती पाहिजे ना. बरोबर आहे. आणि आपण जर सारखं, आता आपली पिढी नाही पण आपल्या आधीची पिढी, सारखं स्वामींचं नाव घेत राहिल्यानंतर ते व्हायब्रेशन्स आहेत ना, ते शब्द आहेत ना, शब्दांमध्ये ताकद आहे ना, हम्म. ती शब्दांची ताकद पण शरीराला पेलवली पाहिजे. हो. मग अचानक थकवा येतो. मग असं वाटतं थोडं, म्हणजे एक 60-70च्या व्यक्तींचं उदाहरण, आणि हे झालेलं आहे माझ्या 4-5 मुलांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. अच्छा. कुलदेवतेचं सतत नामस्मरण करत राहायचं, हम्म. सतत गुरूंचं नामस्मरण करत राहायचं, शक्ती क्षीण होते ना शरीरातली. बरोबर आहे. मग मी एवढं करते तरी का, एवढं करताय म्हणून. आणि असं म्हणतात अति जरी केलं ना तरी पण मग आपल्याकडनं चुका होतात किंवा मग ते नाही होत ना. बरोबर. तर मग तेव्हा पण मग जे लोक असतात त्यांचं असं म्हणणं, मी एवढं करते, मी एवढं देवाचं केलं तरी माझ्यासोबतच वाईट होतं. तर मग त्याचं कारण हां. हे की तुम्ही अति करताय म्हणून होतंय. हे आणि प्रारब्ध. प्रारब्ध. हा. प्रारब्ध कोणालाही चुकत चुकलेलं नाही. नाही. बरोबर आहे. कोणत्याही गुरूंचं चरित्र काढून बघा, हम्म.
त्यांना सुद्धा प्रारब्ध चुकलेलं नाही. बरोबर आहे. प्रत्येक देवाला कोणालाच प्रारब्ध चुकलेला आणि हे नाहीये. युगच ते आहे. बरोबर. कलियुग चालू आहे. कलियुग. अनेक युगांपासून कोणालाही प्रारब्ध चुकलेलं नाही. नाही. पण आपल्याला या युगाची एक फार मोठी देणगी आहे की ना, आपल्याला आपले गुरु काय किंवा आपली कुलदैवता काय लगेच प्रसन्न होतात. पूर्वीच्या युगांमध्ये बघा ना, किती जप तप करावे लागायचे. खरंच. साधना, अनेक वर्ष साधना कराव्या कराव्या लागायच्या. तपच म्हणायचो ना आपण त्या हो, गोष्टीला. आपण तपच. त्याच्या पुराणातल्या कथा ऐकतो. ह्या ऋषींनी एवढं तप केलं, हं. मग प्रसन्न झाले. प्रसन्न झाले. बरोबर आहे. वर्षानुवर्ष करायचे. वर्षानुवर्ष करायचे. ते युग बदलल्यानंतर आपल्याला त्या मानाने मी म्हणेन की लवकर गोष्टी प्राप्त झाल्या. आपण तेच म्हणतो ना, की जसे जनरेशन चेंज होती तसे गुरु किंवा आपले कुलदैवत ते पण मोल्ड होत आहे आपल्यासोबतच. एक्झॅक्टली होतात. गुरु 100% मोल्ड होतात. आता तुम्ही जे गुरूंबद्दल किंवा स्वामींबद्दल जे सांगितलं, ते मला पण भरपूर साऱ्या गोष्टी रिलेट झाल्या. अशाच आपल्या प्रेक्षकांना पण खूप साऱ्या गोष्टी रिलेट झाल्या असतील. तर मग त्यांच्या मनात जे प्रश्न आहेत किंवा मग त्यांना पण थोडेफार आता ह्या गोष्टी तुम्हाला विचारायच्या असतील, तर तुम्ही वैयक्तिक कन्सल्टेशन देता का? आणि जर तुम्हाला संपर्क करायचा असेल, तर मग काय करायचं? वैयक्तिक कन्सल्टेशन मी पूर्वी करायचे. बरं. पण माझ्या काही तब्येतीच्या अडचणींमुळे, माझ्या स्वरयंत्राला सूज आल्यामुळे मला डॉक्टरांकडनं कमी बोल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि माझ्या बाकी इतर गोष्टी अनेक चालू असल्यामुळे वैयक्तिक कन्सल्टेशन मी आता 100% थांबवलेलं आहे. अरे! त्यामुळे वैयक्तिक कन्सल्टेशन मी आता अजिबातच घेत नाही. जे लोक आता आपला पॉडकास्ट बघतायत, त्यांच्या मनामध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामधले अनेक क्वेश्चन्स, अनेक प्रश्न असू शकतात. तर त्यासाठी मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आपली वेबसाईट, परिपूर्ण स्वरूपाची वेबसाईट मी आणलेली आहे. अच्छा. greatanswer.in. ओके. तिरुपती बालाजी यांच्या आशीर्वादाने आणि त्यांनी जे मला आणि पंकज मंत्री यांना ज्ञान दिलं, त्या ज्ञानातून आम्ही ही वेबसाईट साकारलेली आहे. ओके. जरी ते एक सॉफ्टवेअर असेल, तरी सुद्धा ते सॉफ्टवेअर ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्ट झालेलं आहे. बापरे! त्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरं ही त्या वेबसाईटवर मिळतील. ओके. आणि जे लोक मला आधीपासून ओळखतायत, आपला पॉडकास्ट बघणारे जे मला आधीपासून ओळखतायत, त्यांना माहिती आहे की मी पूर्वी रुद्राक्ष आणि यंत्राचे उपाय द्यायचे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुद्राक्ष आणि यंत्र उपलब्ध होत नाहीयेत. आणि माझा सगळा कल हा उपायांशी असतो. प्रॉब्लेम आहे, उपाय घ्या आणि स्थिर राहा, पेशन्स ठेवा, तुम्हाला मार्ग मिळेल. बरोबर आहे. मग उपायांचे सुद्धा व्हिडिओ मी वेबसाईटच्या माध्यमातून आणलेले आहेत. अरे वाह! तर मग आता तुम्ही एवढं वेबसाईटबद्दल सांगितलंय, तर मलाच खूप जास्त उत्सुकता निर्माण झाली आहे. पण आता तुम्ही उत्तर सांगणं आणि वेबसाईटमध्ये उत्तर शोधणं किंवा वेबसाईटमध्ये उत्तर भेटणं यात फरक असेल ना? कारण शेवटी वेबसाईट एक टेक्नॉलॉजीच आहे. मग ते कसं? हाच खूप मोठा गैरसमज आहे की ही वेबसाईट हे एक टेक्निकल आहे किंवा एक सॉफ्टवेअर आहे. या वेबसाईटची जी मूळ ऊर्जा आहे ती कॉस्मिक एनर्जीशी जोडली गेलेली आहे. ती ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. वेबसाईट हे फक्त माध्यम आहे, पण ऊर्जा ती ब्रह्मांडाशी जोडली गेलेली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तिरुपती बालाजींच्या आशीर्वादातून ही वेबसाईट आम्ही साकार केलेली आहे. त्यामुळे ह्यातून मिळणारे उपाय हे 100% डिव्हाइन गायडन्स असणार आहे. अच्छा. ही वेबसाईट खरंच खूप जास्त म्हणजे फायद्याची ठरणार आहे. कारण मग तुमच्यासोबत संपर्क साधून मग कन्सल्टेशन घेण्यापेक्षा डायरेक्ट वेबसाईटवर लोक काय असतील ते त्यांचं उत्तर भेटून जातील हो त्यांना. हो. आणि आता आपण एक डेमो घेऊया छोटासा, की वेबसाईट वापरायची कशी. मी थोडक्यात सांगते आधी की वेबसाईट कशा पद्धतीने रन होते आपली. तर तिकडे व्हिडिओ, वेबसाईट ओपन केल्या लॉग इन केल्या तुम्हाला तिकडे व्हिडिओ दिसतील. ओके. व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर तिकडे पेमेंट तुम्हाला रिडिरेक्शन होईल आणि तिकडे काही नंबर्स आहेत. हे नंबर्सच आपल्या वेबसाईटची खासियत आहे. ती ब्रह्मांडीय ऊर्जा आणि तुमच्या मनात येणारा तो नंबर हे तुमचं उत्तर असणार आहे. तुमच्या मनामध्ये प्रश्न किंवा व्हिडिओला क्लिक केल्यानंतर जे काही तुम्हाला तिकडे दिसतंय ते वाचल्यानंतर, मग इच्छापूर्तीचा व्हिडिओ आहे, दोघांत भांडणं लावण्याचा व्हिडिओ आहे, त्याच्यानंतर दृष्ट लागल्यानंतर काय करायचं, नजर बाधा झाली असेल तर ती काढण्यासाठी काय करायचं तो व्हिडिओ आहे, आणि व्यापार वृद्धीसाठीचे उपाय असे व्हिडिओ आहेत. ह्या 4 कॅटेगरीच्या अंडर अनेक उपाय तिकडे दिलेले आहेत. तर फॉर एक्झाम्पल, इच्छापूर्तीचा उपाय तुम्हाला बघायचा आहे, तर तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा एकदा मनात म्हणायची आणि तुमच्या मनात खालीलपैकी पहिला जो नंबर येईल तो नंबर क्लिक करायचा. तो नंबर क्लिक केल्यानंतर जो उपाय येईल तो तुमच्यासाठी असणार आहे. मी मगाशी
जे म्हटलं की आपली वेबसाईट ही ब्रह्मांडीय ऊर्जेशी जोडली गेलेली आहे, याचाच अर्थ काय? तो नंबर क्लिक करणं म्हणजे तुम्हाला तो नंबर रेझोनेट होणं, तुमच्यासाठी त्या नंबरचा तो उपाय येणं. आपली संपूर्ण वेबसाईट, मग त्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्सचे आन्सर्ससुद्धा आणि जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमधले उपायसुद्धा, हे सर्वच्या सर्व ह्या एकाच तत्वावर चालतंय. त्यामुळे अजिबात कन्फ्यूज होऊ नका की मला नंबर दिसतायत, मग मी कुठला नंबर सिलेक्ट करायचा? तर ह्याचं एका वाक्यात उत्तर, तुमच्या मनामध्ये पहिला जो नंबर येईल तो क्लिक करा. आणि आपली वेबसाईट ही पेड आहे. तर एकदा तुम्ही त्या नंबरचे पैसे भरलेत आणि मग तुम्हाला असं वाटलं की अरे नाही, माझ्या मनामध्ये आत्ता मला 2 नंबर आला, पण मी 1 नंबर सिलेक्ट करायला पाहिजे होता. तर परत 1 नंबर क्लिक करून पैसे आम्हाला देऊ नका. कारण ते चुकीचं असणार आहे. तुमचे एक्स्ट्राचे कुठलेही पैसे वेबसाईटला नकोयत. तुम्हाला 2 नंबर क्लिक करावासा वाटला, तुम्ही मॅन्युअली 2 नंबर क्लिक केलात. सो तोच उपाय तुमच्यासाठी आहे आणि तो उपाय करा आणि अनुभव घ्या. तर मगाशी आपण जे वेबसाईटबद्दल बोलत होतो, हो. तर मग ते व्हिडिओतल्या उपायांबद्दल थोडंफार सांगाल? सांगते. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझा आणि पंकज मंत्री दादांचा सगळा कल हा उपायांवर असतो. हो. उपाय बेस असतो आपला. हं. मेन उपाय असतात. तर व्हिडिओमध्ये मी डायरेक्ट व्हिडिओद्वारे, म्हणजे वेबसाईटवर जे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते मी स्वतः रेकॉर्ड केलेले आहेत. त्यामध्ये मी डायरेक्ट उपाय सांगितलेत. हं. मग लोकांना प्रश्न पडतो की मला पितृदोष सांगितलेला आहे हो. किंवा माझा हा ग्रह वक्री आहे, पत्रिकेनुसार मला हा दोष लागलेला आहे, मग मी काय करायचं? हं, हं, हं. तर तुम्हाला कोणताही दोष असू देत, लिटरली कोणताही, घराण्याचा असू देत, पत्रिकेतला असू देत, ग्रहांचा असू देत, स्वभावातला दोष असू देत, कुलदेवतेचा दोष असू देत, कोणताही दोष असू देत, व्हिडिओमध्ये जे मी उपाय सांगितलेले आहेत ते उपाय तुम्हाला दोषमुक्त होण्यासाठी सुद्धा मदत करेल. अच्छा. प्लस तुम्हाला डायरेक्ट सोल्युशन मिळेल. ओके. उदाहरण देऊ, तिकडे आहे इच्छापूर्तीसाठीचे उपाय. हं. तिकडे क्लिक केल्यानंतर त्याचे जे काही चार्जेस आहेत ते भरल्यानंतर तुम्हाला काही नंबर्स दिसतील. त्या प्रत्येक नंबरला उपाय आहेत. अच्छा. तर उपाय म्हणजे तर हे स्तोत्रमंत्र वगैरेच असतील ना? तर मग लोकांना एवढा वेळ नाहीये हे सगळे मंत्र वगैरे म्हणायला, तर मग काय करायचं? हाच मोठा गैरसमज आहे हां. की उपाय म्हणजे फक्त स्तोत्रमंत्रच असतात. हाच मोठा गैरसमज आहे. अच्छा. आपल्या वेबसाईटवर मी जे व्हिडिओद्वारे उपाय सांगितलेले आहेत ते डायरेक्ट उपाय तुम्ही करायचे आहेत. अच्छा. दॅट इज सरप्राईज एलिमेंट. हां, बरोबर आहे. आणि वेबसाईटचे उपाय घेण्यासाठी पेड आहे. साधारण 1000 ते 2000 रुपये एवढी फी आहे प्रत्येक प्रश्नाच्या प्रत्येक उपायासाठी. हं, हं, हं. आता तुम्हाला एका प्रश्नाचा एकच नंबर बघायचा आहे, हो. पण त्यातले जे उपाय सांगितलेत करायला हं. त्यासाठी तुम्हाला अजिबात खर्च नाहीये. अच्छा. सेकंड थिंग, कोणतंही स्तोत्रमंत्र नाहीये. अरे वाह! आपले प्रेक्षक जेव्हा हे उपाय बघतील आणि हां. करतील तेव्हा त्यांना कळेल की अरे खरं सरप्राईज एलिमेंट आहे. हं. आणि जितके नंबर्स आहेत तितके वेगवेगळे उपाय आहेत. अच्छा. तुमच्यासाठी कुठला उपाय येईल तो तुमच्या तुमचा. लकवर आहे. बरोबर. प्रत्येकाच्या लकवर आहे. हं. मी इच्छापूर्तीच्या उपायांमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल सांगते, मी इच्छापूर्तीच्या उपायांमध्ये क्रायटेरिया एक्सप्लेन केलेला आहे की आता एक व्यक्ती जिचं वय लग्नाचं झालंय पण ती शिकते पण, हं. मग इच्छापूर्तीसाठी जो उपाय येईल, आता तिची काय इच्छा असेल की माझं लग्न योग्य घरात व्हावं बरोबर आहे. किंवा हं. जी काही तिची योग्य इच्छा असेल ते. पण ॲट द सेम टाईम तिच्या मनामध्ये हे पण असणार आहे ना की माझं शिक्षणही पूर्ण व्हावं. हो. इच्छापूर्तीसाठी त्या व्यक्तीला तो नंबर क्लिक करून जो उपाय आलेला आहे तो त्या व्यक्तीची प्रत्येक इच्छापूर्तीसाठी तिच्याचसाठी तो उपाय असणार आहे. अच्छा. आता नवरा बायको आहेत समजा हं. आणि नवऱ्याच्या नावावर कर्ज आहे बरं. आणि कर्ज लवकर फिटावं हं. ही इच्छा असेल तर नवऱ्याला प्रश्न बघू देत, कारण कर्ज त्यांच्या नावावर आहे. हो, बरोबर आहे. दोघांच्या नावावर कर्ज असेल, दोघांनी प्रश्न बघा. त्या वेळेला तुम्हाला जे नंबर वाटतील हं. ते नंबर क्लिक करा. मग बायकोला वेगळा नंबर वाटू शकतो, नवऱ्याला वेगळा नंबर वाटू शकतो, बरोबर आहे. वेगळे उपाय येऊ शकतात. वी नेव्हर नो कोणते उपाय येतील. हो. तर त्या पद्धतीने आपली ही वेबसाईट आणि व्हिडिओतले उपाय आहेत. म्हणजे खरंच खूप जास्त सरप्रायझिंग गोष्ट आहे हो. की मंत्र नाहीये किंवा उपायाला पण खर्च नाहीये. नाहीये. हे लोकांना खरंच खूप कामं येण्यासारखं आहे मग. आणि ह्या पद्धतीची जगातली आपली पहिली वेबसाईट आहे. अरे एकमेव बापरे! वेबसाईट आहे. आपल्या वेबसाईटसाठी पत्रिका बघायची गरज पडत नाही. हां. आपल्या वेबसाईटसाठी तुमचं जन्मवेळ, जन्मरास कुठलीच गोष्ट लागत नाही. अच्छा. 3च गोष्टी लागतात. एक
मी आत्ता जे काही सांगते त्यावर आणि आपल्या वेबसाईटवर विश्वास. अरे बरोबर आहे. दुसरी, तुमच्या कुलदेवतेवर आणि गुरूंवर विश्वास. विश्वास. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या स्वतःवर विश्वास. हम्म. कारण तुम्ही स्वतः प्रश्न बघताय तिकडे. बरोबर आहे. तुम्ही आत्ता व्हिडिओचा उपाय बघताय याचा अर्थ तुमच्या देवाला, तुमच्या गुरूंना आणि त्या शक्तीला तुम्हाला तिथपर्यंत आणायची इच्छा झाली. हम्म. आपण बरोबर म्हणतो आहे. ना, मार्गच मिळत नव्हता, कारण तो बरोबर आहे. योगच नव्हता. हो. योग जुळून येत नव्हता. हम्म. वेबसाईटवर व्हिडिओतले उपाय बघणं म्हणजे योग जुळून येणं. माझे जे बिझनेस पार्टनर आहेत, जे माझे सहकारी आहेत, पंकज मंत्री दादा, हम्म. त्यांना तिरुपती बालाजींचा आशीर्वाद लाभलेला आहे. हो. आणि गेले 17 वर्ष आणि मी गेले 4-5 वर्ष ह्या फील्डमध्ये आहोत, अच्छा. ॲस्ट्रॉलॉजीच्या फील्डमध्ये आहोत. ओके. आणि अविरत कष्टांनी अनेक तास बसून ते ज्ञान घेऊन बरोबर. आम्ही हे सगळे प्रश्न, त्यांची उत्तरं, हे व्हिडिओज हे तयार केलेले आहेत. हम्म. आपली वेबसाईट AI बेस नाहीये. नाहीये. फक्त डिजिटल माध्यम असल्यामुळे तिकडे सगळ्या गोष्टी ऑलरेडी फीड केलेल्या आहेत. मी तुम्हाला तेच म्हणणार हां. होती, कारण आता एआयला जरी आपण कुंडली दिली, मी हो. खूप साऱ्या रील्स बघितल्यात, खूप साऱ्या इंटरनेटवर हे बघितलं की तुम्ही हाताचे फोटो टाका किंवा मग तुम्ही तुमची बर्थ डेट द्या, हो. म्हणजे तुमचे बर्थ डिटेल्स द्या आणि Yes. तुमचं सगळी कुंडली येईल. हो. ॲस्ट्रोलॉजरकडे जायची गरज नाहीये. तर मग आपली एआय आणि तुमची वेबसाईट हे कसं डिफरन्शिएट करता येईल मग? AI हे टूल आहे. बरं. त्यांना तिथे जे फीड केलेलं आहे पहिल्यापासून तेच तिकडे येणार आहे. हम्म. त्याला ईश्वरी संकेत नाहीये. नाहीये. ते शब्द आहेत बरोबर. आणि त्याचा शहानिशा कुठे नाहीये नाहीये. किंवा त्याला बेस कुठला नाहीये. व्हास्ट आहे आणि AI कुंडली किंवा AI ही जी गोष्ट आहे ती प्रचंड व्हास्ट आहे. बरोबर आहे. आपली वेबसाईट डिजिटल स्वरूपाची जरी असेल तरी त्यातला शब्द हा ईश्वरी संकेत आहे. हम्म. तुम्हाला दिसत असलेला प्रत्येक उपाय हा बालाजींच्या मुखातनं आलेला आहे आणि तुम्ही स्वतः त्या वेळेला त्या नंबरशी रेझोनेट झालेले असतात. तुम्हाला तोच नंबर क्लिक करावासा का वाटला? बरोबर. कारण त्या ब्रह्मांडीय ऊर्जेला, तुमच्या मनाला तो संकेत द्यावासा वाटला की हा नंबर क्लिक क्लिक करा, कर. बरोबर. हा नंबर क्लिक कर. कारण मग जर नंबर जर बघितले आणि एखादा उपाय आला, तर मग आपल्या मनात असं असं येतं का, की मी दुसरा नंबर क्लिक केला असता तर सोपा उपाय आला असता. पण मग लोकांनी त्यावेळेला हे लक्षात घ्यायला पाहिजे, की त्यांची ब्रह्मांडासोबत त्यावेळेस गोष्टी रिझोनेट झाल्या होत्या. अगदी बरोबर. म्हणूनच आपण हा नंबर क्लिक केलाय. म्हणजे किंतु नसायला पाहिजे अगदी नंतर. अगदी बरोबर. आणि जो उपाय आलेला आहे तो तुमच्यासाठीच आहे. बरोबर आहे. ही गाढ विश्वास, गाढ श्रद्धा पाहिजे. मग आलेला उपाय कितीही क्लिष्ट असू दे. व्हिडिओमध्ये मी जे उपाय सांगितलेले आहेत ते प्रत्येक व्यक्ती करू शकणार आहे. अच्छा. आपण जे आत्ता बोलतोय ते प्रश्नांबद्दल बोलतोय. प्रश्नामध्ये स्तोत्रमंत्र अर्थात आहेत. प्रश्नांमध्ये दोष सांगितलेले आहेत. ते दोष घालवायचे कसे हेही सांगितलेलं आहे. अच्छा. तुम्ही व्हिडिओतले उपाय आणि प्लस त्या जोडीला जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे नंबर क्लिक करून आलेले स्तोत्रमंत्राचे उपाय हे एकत्र केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळण्याचा मार्ग परफेक्ट मिळेल. ओके. मला बरेच जण विचारतात की ताई नक्की नक्की काय करायचं गं? म्हणजे हा प्रॉब्लेम आहे तर मी नक्की काय करू देवाचं? बरोबर. तर त्याचंच हे उत्तर की तुम्हाला समजा कर्ज खूप झालंय किंवा पैसा टिकत नाही, तर हे कसं एका मागोमाग एक येतं की कर्ज झालंय, पैसा टिकत नाहीये, नजर लागली, त्यामुळे कामामध्ये अडथळे येत आहेत. मग हे चारही प्रश्न तुम्ही बघा. त्या त्या गोष्टीसाठी जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न बघा. साधारण एका व्यक्तीला प्रश्न म्हणजे योग्य प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी एक 4 ते 5 प्रश्न बघणं इनफ आहे. नॉट मोर दॅन 4 to 5 क्वेश्चन्स. ओके. पण काही प्रश्न हे कॉमन आहेत. कामात येणारे अडथळे म्हणा, बरोबर. किंवा माझी इच्छा किती दिवसामध्ये पूर्ण होईल हे बघा. फक्त एक लक्षात घ्या, प्रश्न वाचा. मी सांगते की हा प्रश्न कसा बघायचा. समजा तुम्हाला तुम्ही लग्नासाठी मुलं बघताय आणि तुम्हाला 4 स्थळं आलेली आहेत आणि तुम्ही तुमच्या घरचे कन्फ्यूज आहात की काय करावं आणि तुम्हाला मनापासून वेबसाईटवर प्रश्न बघायची इच्छा आहे. हो. कारण मी वैयक्तिक कन्सल्टेशन आता करणार नाहीये, अजिबात करणार नाहीये. तर तुम्हाला वेबसाईटवरनं उत्तर आणि तुमचा विश्वास आहे की मला वेबसाईटवरनं परफेक्ट उत्तर मिळेल. मग काय करायचं? ABCD अशी आपण 4 मुलांच्या पत्रिका तुम्हाला स्थळ आले तसं गृहीत धरूया. मग असं तो प्रश्न ओपन केल्यानंतर म्हणायचं की A मुलाशी लग्न करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे तो योग्य आहे का? अच्छा. आणि मग तुम्हाला जो नंबर वाटेल तो क्लिक करायचा, पेमेंटचे डिटेल्स येतील त्याप्रमाणे करायचं
आणि मग तुम्हाला स्क्रीनवर उत्तर दिसेल. हं. आणि ह्या पद्धतीने असंख्य लोकांनी असंख्य प्रश्न बघितलेले आहेत. अरे बापरे! एक प्रॉपर्टीची पण केस अशीच त्यांनी ह्याच पद्धतीने प्रश्न बघून सॉल्व्ह केलेली आहे. प्रॉपर्टी घेऊ का? कुठे घेऊ? काय हां, करू? हां, मी हां. घेतलेली प्रॉपर्टी योग्य आहे का? म्हणजे मी जी घेणार आहे प्रॉपर्टी, बरोबर तो आहे. निर्णय मी योग्य पद्धतीने घेतलेला आहे का? हं. हे प्रश्न खूप जणांनी बघितले. त्यांना अतिशय योग्य उत्तरं मिळालेली आहेत. नंतर पडताळणी केली असता त्यांना कळलंय की ही प्रॉपर्टी चांगली नव्हती. म्हणजे काहीतरी हां. लीगली काहीतरी गडबड होती. गडबड होती. हं. आणि जे उत्तर वेबसाईटवर आलं, हो, नाही किंवा या ज्या पद्धतीच्या वेबसाईटवर उत्तर आलं हं. आणि हां, एक लक्षात घ्या, जो क्वेशन आहे त्याची काही उत्तरं येस, नो टाइप येणार आहेत. बरं. नॉट नेसेसरी की तुम्हाला तिकडे प्रत्येक वेळेस स्तोत्रमंत्रच असेल. बरोबर आहे. नॉट नेसेसरी. हां, काही गोष्टींचं येस, नोमध्ये आन्सर भेटलं तरी इनफ असतं. हां, ब्रीफली सांगायची मग गरज असं नसते. मनात आणू नका तुम्ही की अरे 290 किंवा जे काही तिकडे पैसे आहेत, ते भरून मला फक्त हेच उत्तर मिळालं. हां. तुम्ही पुढे जायचं का नाही, हा निर्णय तुम्हाला तिथून कळलेला आहे. जर बरोबर पुढे आहे. गेलात तर धोका आहे. हां, मग आपण ते समजून जायचं ना मग. हेच मी फोनवर सांगणार आहे 10 मिनिटं बोलून. बरोबर. तेच तुम्हाला वेबसाईटवर फक्त एका हं. शब्दामध्ये किंवा एका वाक्यामध्ये उत्तर मिळणार आहे. हं. तर हे रिलेट करू नका तुम्ही, की अरे मी एवढे पैसे भरले आणि मला एवढंच उत्तर मिळालं. हं. पुढे जाऊ नका. हे सांगतंय ना, आणि हे इनफ आहे ना हे आपल्याला. इनफ आहे. हं. कारण मी प्रश्नच तसा विचारलाय. बरोबर आहे. मग तिकडे लग्नासाठीचे प्रश्न आहेत, प्रॉपर्टीविषयीचे प्रश्न आहेत, नोकरीविषयीचे प्रश्न आहेत, व्यापार वृद्धीसाठीचे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर नवरा-बायकोबद्दलचे, की नवरा त्रास देतो, बायको त्रास देते, नवऱ्याकडचे त्रास देतात, सासू-सासरे हं. वगैरे किंवा बायकोच्या घरचे त्रास देतात. हं. असे तिकडे क्वेशन्स आहेत. असे असंख्य प्रश्न आहेत. हा प्रश्नांचा सेगमेंट वेगळा आहे पूर्ण. अच्छा. वेबसाईटवरच आहे. पहिल्यांदा व्हिडिओ दिसतील तुम्हाला वेबसाईटवर गेल्यानंतर, हां, लॉग हां, इन हां. केल्यानंतर आणि जस्ट स्क्रोल डाउन केलत, की तुम्हाला भरपूर क्वेशन्स दिसतील. अच्छा. तुमच्यासाठी जे क्वेशन्स तुम्हाला योग्य वाटतात, ते एकामागोमाग एक तुम्ही बघू शकता. आणि मी सजेस्ट करते माझ्या प्रत्येक व्यक्तीला, की जे उपाय आलेले आहेत ना प्रश्नांचे, ते जरूर करा. करा. कर्जाचा प्रश्न असेल, की कर्ज लवकर फिटण्यासाठी उपाय. व्हिडिओ नाही हां, हं. उपाय. प्रश्नांचा. हं. जे छोटे-छोटे कॉलम आहेत ना खाली आपल्या वेबसाईटवर, हो. त्याबद्दल बोलतेय, हं. की कर्ज फिटण्यासाठी उपाय सांगा. आणि तुम्हाला एखादं स्तोत्रमंत्र आलं, तर ते स्तोत्रमंत्र कर्ज फिटण्यासाठीचं तुम्हाला तुमच्या देवाकडनं आलेलं उत्तर आहे. मगाशी जे मी म्हटलं, की मी कोणती उपासना करू? हं. एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी ताई मी काय करू? हा जो प्रश्न असतो ना, त्याचं हे उत्तर आहे, की तुला कर्जाचा प्रश्न आहे ना, मग हे तुझ्या हे. नित्य उपासनेमध्ये हे ॲड कर. हं. कारण मार्ग तर मिळाला पाहिजे. बरोबर आहे. तर मग आता आपण व्हिडिओ जर बघतोय आणि काही कारणास्तव व्हिडिओ आपोआप पॉज झाला, बंद झाला किंवा काही टेक्निकल ग्लिच आलं, हां. तर ह्या वेळेला काय करायचं? कारण आता टेक्नॉलॉजी आहे, ग्लिच येऊ शकतो अगदी, अगदी बरोबर आणि आहे. मग परत पैसे पे करावं लागतात का नाही, जर नाही. बॅक आलं तर? अजिबात नाही. तेच. सांगते काय करायचं. हो. जर व्हिडिओ बघताना टेक्निकल ग्लिच आला, हं. अचानक व्हिडिओ पॉज झाला, थांबला किंवा टेक्निकल ग्लिच आहे, एरर आहे, असं दिसत राहिलं तुम्हाला हं, हं, आणि हं. त्यावर ओके किंवा क्लोज केल्यानंतर सुद्धा समजा ते क्लोज झालं नाही, तर परत लॉग इन करायचं हं. आणि वरती ज्या 3 लाईन्स दिसतात ना, हं. तिकडे क्लिक करायचं. हं. तिकडे हं. तुमचा रजिस्टर, मोबाईल नंबर आणि पासवर्ड तिथे टाकायचा. मग 3 लाईन्सवर क्लिक केल्यानंतर माझ्या खात्याची माहिती ही फर्स्ट लाईन आहे. बरं. तिकडे क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर स्क्रोल डाउन करायचं. हं. तिकडे काय आहे? तुमची ऑर्डर, मागील उपाय, प्रश्न आणि उपाय पहा. ह्यावर हं. तिथे क्लिक करायचं. ओके. तिथे तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल. हं, हं, हं. तुम्ही ज्या व्हिडिओला पे करून केलं. तो हं. व्हिडिओ जो बघत होता, तो तुम्हाला तिकडे मिळेल. अच्छा, म्हणजे परत पेमेंट करायची अजिबात गरज त्या नाहीये. व्हिडिओसाठी परत पेमेंट करायची गरज गरज नाही. नाही. ती हिस्ट्री आहे तुमची. हो. आणि तुम्ही आत्तापर्यंत जे काही क्वेशन्स बघितलेले असतील, ते सगळे क्वेशनचे आन्सर्स तुम्हाला तिकडे मिळतील. माझ्या खात्याची माहिती तिकडे क्लिक केल्यानंतर स्क्रोल डाउन करायला विसरायचं नाही. हं. स्क्रोल डाउन केल्यानंतर तुमची ऑर्डर किंवा मागील उपाय किंवा प्रश्न आणि उपाय पहा, हां. असं असेल. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे आधी प्रश्न बघितलेले, दॅट इज हिस्ट्री. हां. कारण टेक्निकल ग्लिच येऊ शकतो. येऊ शकतो. खरंच येऊ शकतो. तर या पद्धतीने हे करायचं. हं. तर मॅडम आता जर कोणाला वेबसाईट बघायची आहे तुमची, तर मग टेक्निकल काय प्रोसेस आहे त्याची? जर तुम्ही पहिल्यांदाच वेबसाईट व्हिजिट करत असाल, हं.
तर तुम्हाला आधी खातं तयार करावं लागेल वेबसाईटवर. गुगलला जायचं, greatanswer.in असं सलग टाईप करायचं. मध्ये कुठेही गॅप द्यायची नाही. झालं? मग तिकडे 3 लाईनला क्लिक करायचं. राईट साईडला. हां, राईट साईडला वरती 3 लाईनला क्लिक केल्यानंतर लॉग इन आलं, लॉग इनला क्लिक करायचं. खाते तयार करायला क्लिक करायचं. तिकडे जे डिटेल्स आहेत ते लिहायचे. तुमचं नाव, पूर्ण नाव आणि आडनाव. नाव, आडनाव, व्हॉट्सअप, रजिस्टर मोबाईल नंबर आणि तुम्हाला पाहिजे तो पासवर्ड सेट करायचा आहे इथे. ओके. आपली वेबसाईट आहे ना, सो ती तुम्ही तुमच्यासाठी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला पाहिजे तो पासवर्ड सेट करायचा. आता तुमचा व्हॉट्सअप रजिस्टर नंबर जो मगाशी ठेवलेला होता तो आणि तुम्ही सेट केलेला पासवर्ड. आता तुम्हाला ओटीपी विचारणार आहे. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला जा आणि तुम्हाला व्हेरिफिकेशन कोड किंवा ओटीपी आला असेल तो त्या पद्धतीने तिकडे लिहायचा. ओटीपी देण्याचं कारण तुम्ही जी काही माहिती वेबसाईटवर भरलेली आहे ती पूर्णपणे गोपनीय राहावी. तुमची प्रायव्हसी मेंटेन राहण्यासाठी आम्ही या सगळ्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायला सांगतो आहोत, त्या फॉलो करा. तुम्हाला 2 ते 3 वेळा लॉग इन करायला लागणार आहे, पण अतिशय सोपी प्रोसेस आहे आणि कोणीही वेबसाईटवर खातं तयार करून ह्या प्रोसेसनुसार प्रश्नांपर्यंत किंवा व्हिडिओपर्यंत पोहोचू शकतं. नियम व अटी आल्यात. करेक्ट. तिकडे क्लिक करायचं. व्हिडिओ झाली वेबसाईट ओपन. आता व्हिडिओ. आता कोणताही तुम्हाला पाहिजे तो प्रश्न तुम्ही बघा. जो पहिला व्हिडिओ आहे की नाही, दोघात भांडणं लावण्याचा व्हिडिओ, तर तुम्हाला वाटेल की हे टायटल द्यायला चुकलंय की काय, पण तसं नाहीये. खरोखर दोघात भांडणं लावण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. हे निगेटिव्ह